नमस्कार. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. आपण काल पाहिलं की सगळे विरहाचे क्षण आहेत, त्यामध्ये प्रियेला भेटण्यासाठी जे जे मनोविनोदनाचे उपाय आहेत ते सगळे कालिदासांनी वर्णित केलेले आहेत. आणि अशा प्रकारे एकाच्या अभावी दुसरं, सादृश्य नाही दिसलं तर चित्र काढेल, चित्र नाही दिसलं तर स्वप्नामध्ये प्रियेचा समागम कसा होईल त्याचं वर्णन केलं आहे. आणि त्यातही तोही होऊ शकला नाही म्हणून दुर्दैव विलास जो आहे किंवा क्रूर थट्टा आहे त्याबद्दल खूप त्यांनी खंत किंवा सल व्यक्त केला आहे. त्यानंतर त्यांनी तदंग स्पृष्ट स्पर्शनम हा एक चौथा उपाय आपण पाहिला होता की जिथून दक्षिणेकडे हिमालयातून येणारे वारे आहेत त्यांना कदाचित स्पर्श झाला असेल तिच्या अंगाचा आणि तो आपल्या अंगावरून वारा स्पर्शून जावा अशी एक बिचारा सुखद आशा करत आहे. आणि ही आशाच त्याला जिवंत ठेवणार आहे. आशा नावाची एक खूप मजेशीर बेडी आहे. असं म्हणतात, आशा नाम मनुष्याणां काचिद आश्चर्य शृंखला बद्धायया प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. तर ही जी आशा आहे की तिच्या मिलनाची ओढ, तिचे चिंतन आणि ह्या सगळ्यातनं रमून काढू शकू आपण थोडे दिवस अशी आशाच त्यालाही जिवंत ठेवणार आहे आणि तिलाही जिवंत ठेवणार आहे. निराशच झाला तर ही बेडी अशी आहे की ज्याला बांधली जाते तो धावतो आणि हिच्यापासून जो मुक्त होतो म्हणजे आशेपासून दूर गेलेला आहे तो पंगू होतो. तर त्यामुळे ह्या वेगवेगळे मनोविनोदनाचे उपाय खूप कालिदासांनी छान सांगितलेत. आणि हीच आपल्या सगळ्यांची मानसिक अवस्था आहे. तीच टिपून त्याच नाट्यम किंवा काव्यम भावानुकीर्तनम जे म्हटलेलं आहे, आपल्या भावाचंच प्रतिबिंब असतं ते. त्याच छोट्या छोट्या गोष्टीतून, त्या छोट्या छोट्या व्यभिचारी भावच्छटातून शृंगार पण आहे, विप्रलंभ शृंगार पण आहे, कारुण्य पण आहे, आनंद पण आहे, संवाद पण आहे, विरोध पण आहे. अत्यंत उत्कटतेने तिचं वर्णन केल्यानंतर लगेच असं दाखवलं होतं पण ती आत्ता कोमेजलेली दिसणार आहे कारण मी नाही आहे. विधात्याची आद्य सृष्टी आहे, सौंदर्य अतिशय आहे, पण तुला जसं म्हणतो तशी प्रत्यक्ष दिसणार नाही म्हणून अन्यथा भाव्य म्हणजे दुसरी समजू नकोस, गोंधळून जाऊ नकोस असं सांगितलं होतं. तसंच आता तिला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की माझी किती अवस्था करुण झालेली आहे. तर हे सांगितल्यानंतर, याचं वर्णन केल्यानंतर तो उपसंहारात्मक दृष्टीने एक कवीने श्लोक टाकला आहे. संक्षिप्येत क्षणैव कथम दीर्घयामा त्रियामा सर्वास्वस्था स्वहरपि कथम मंदमंदातपं स्यात् इत्थं चेतश्चटुलनयने दुर्लभ प्रार्थनम्ने गाढोष्माभिः कृतम शरणं त्वद्वियोगव्यथाभिः. तो असं म्हणतो की संक्षिप्येत क्षणः इव कथम दीर्घयामा त्रियामा. त्रियामा म्हणजे रात्री. एक एक प्रहर ज्याचा लांबत चालला आहे अशी रात्र कशी बरं लवकर संपेल असं मला रोज वाटतं. कारण विरहवेदनेमुळे त्याला असं जाणवतं आहे जसं ठरलं आहे, जसं निसर्ग आहे, जसं आजपर्यंत वैश्विक सत्य आहे तसंच चाललेलं आहे. पण अर्थातच विरहामुळे त्याला असं जाणवतं आहे की कधी लवकर संपेल. अन्यथा आपण पाहिलं की चरितामध्ये वनामध्ये राजा राम झालेला नाही आहे, राजा न होता राज्य सोडून यावं लागलं आहे, पण सीता राजकन्या आणि तोही राजपुत्र आहे. आणि वनात ते एका पर्णकुटीमध्ये तृणशय्येवर विसावता आहेत तरीसुद्धा ते आनंदात एकमेकांसह इतक्या आनंदात दिवस घालवतात की रात्री रेव व्यरंसित. रात्रच सरली पण आपल्या गप्पा तशाच राहिल्या, कळलाच नाही कसा प्रहर गेला. कारण ते एकत्र होते म्हणून प्रहर कसा गेला कळला नाही. याच्या विरुद्ध इथे आहे, हे वियुक्त आहेत, हे विरहात आहेत. त्याच्यामुळे विरह वेदनेमुळे ही रात्र, हिचं प्रहर फार दीर्घच आहे हा त्याचा मानसिक भाव आहे. तो त्यांनी तिथे व्यक्त केला आहे. ती कंटाळवाणी झालेली अशी लांब लचक रट्याळ प्रहर असणारी ही क्षणासारखी पटकन का बरं संपणार नाही आणि कशी संपेल बरं. किंवा सर्वावस्थासु आहा अपि कथम मंदमंदातपं स्यात्. किंवा सगळ्या ऋतूंमध्ये, सगळ्या वेळी, दिवसासुद्धा सर्व ऋतूमध्ये अगदी अल्प उकाडा वाटेल किंवा ग्रीष्माचा त्रास होईल असं कधी बरं होईल.
म्हणजे त्रास किंवा उष्मा हा अल्पच त्रास देणारा असा कधी बरं होईल, असे माझे विचित्र मनाचे मनोरथ मी रचतोय किंवा इच्छा करतो आहे. इत्थम चेतस चटुलनयने दुर्लभ प्रार्थनांनी. हे चटुलनयने, हे चंचलाक्षी सतत त्याच्या डोळ्यासमोरती येते आणि तो म्हणतो की अशा प्रकारे मी खूपच दुर्लभ अशा प्रार्थना किंवा अभिलाषा करत बसलेला असतो. आणि गाढोष्माभिकृतम अशरणम, खूप गोड शब्द आहे. त्वद्वियोग व्यथाभिही, तुझ्या वियोगाच्या व्यथा, आणि त्या कशा आहेत तर गाढोष्मा म्हणजे अत्यंत मला त्रास देणाऱ्या, तापवून टाकणाऱ्या, पेटवून टाकणाऱ्या, तडफड माझ्या मनाची होती. तर अशा तुझ्या ज्या व्यथांनी खरोखरी काय केलेलं आहे, मला अशरण म्हणजे त्या तीव्र संतापदायी तुझ्या वेदनांनी मला अगतिक केलं आहे, मला असहाय केलं आहे. ही आपली पण अवस्था उत्कटपणे तो प्रकट करतो, ती प्रांजळपणे कबूल करतो. तुझ्यासारखीच तू एक स्त्री आहे, मी एक पुरुष आहे, तरीही होते आहे. आणि मी इथे एकटा आश्रमात पडलेलो आहे, मी तर अलकानगरीतही नाही. म्हणजे प्रियजवळ असल्यावर शय्यासुद्धा किंवा शिळासुद्धा सिंहासन होते, हे आपण पाहिलेलं आहे. रामाच्या आणि सीतेच्या वेगात सीतेने रामाला म्हटलेलं. पण प्रियजवळ नसेल तर विना रामम शून्यम सकल विभवम हृत्परिभवम सनाथम सौख्याय वननिवसनम वल्कलयुतम ध्रुवम ज्ञात्वा चेत्तम जनकतनया काननमगात प्रिया पतीसार्धम पतीपतीच रम्य मृगयते. पतीच्याबरोबर प्रियाला रस्तोरस्ती रम्यता दिसेल, आलं लक्षात. पण नसेल तो तर ते वैभवसुद्धा हृदयाला सलतं. तर त्याच्यामुळे तो म्हणतो की मी इतकं हातबल झालं आहे की मला असं वाटतं क्षणासारखी रात्र, कंटाळवाणी लांब लांब प्रहर असणारी रात्र एका क्षणासारखी कशी बरं संपेल. तर ही त्याची एक विरहावस्थामध्ये व्याकुळतेमुळे येणारे हे असे चित्रविचित्र प्रश्न आहेत आणि त्यालाही ते जाणवतं आहे. म्हणून तो म्हणतो दुर्लभ प्रार्थना. मी दुर्लभ प्रार्थना, मग कशाला अशा प्रार्थना चुकीच्या करतोस. तर माझं मन अगदी कासावीस झालं आहे, कातर झालं आहे, वेडं झालं आहे. कधी लांबलचक रटाळ आणि अशी रात्र संपेल, क्षणासारखी कशी जाईल असं मला वाटतं आहे. असं सांगताना आपण पाहिलं आहे की सापेक्ष हा जो आपण टाईम कन्सेप्ट म्हणतो तर ती जशी आहे तशीच असते. त्याच्यासाठी काही कोणी 24 तासाचे 22 तास केलेले नाहीत किंवा 48 तासाचा तास दिवस केलेला नाही. पण त्याच्या मनाला तसं वाटत आहे. तर विरहामध्ये एक एक आपण पाहिलं, दिनुतैसी रजनी झाली गे माये, अवस्था लावून गेला अजून काही. ही जी ज्ञानेश्वरांची विरहिणी मी कधीतरी मागे पण एकदा सांगितलं तुम्हाला की अशा वेळेस दिवस असावा अशी ती रात्र, डोळ्याला डोळा लागत नाही आणि अस्वस्थता येते. तर तेव्हा मी असे मनोरथ माझ्या मनात असे विचार येतात आणि त्याच्यामुळे रात्र ही लवकर संपावी असं मला वाटतं. ही कल्पना अगदी योग्य आहे आणि अतिशय साधे आपणही लिहू शकतो. पण उपसंहारामध्ये त्याने पुन्हा एकदा असं वर्णन केलेलं आहे, जे तिकडे प्रियेला वाटते तीच इकडे सेम हिअर म्हणतात की नाही, तशी अवस्था आहे. आता हे सांगितल्यावर मी तुम्हाला म्हटलं की कालिदास खूप हुशार आहे. तो काय करतो माहिती आहे का, आपल्याला असं पाण्याच्या किनाऱ्यावर नेतो आणि आपल्याला खूप आनंद वाटायला लागतो आणि आपण त्यात अगदी डुबक्या घ्यायला लागतो, तल्लीन होतो. आणि हा मात्र मागे बसून छान एखादा अवखळपोत थोडंसं पायाने खळखळत्या पाण्यात आनंद घेतो आणि इतरांनी ते आनंद बघावा आणि रमून जाऊन हा पुन्हा अलिप्त राहू शकतो. तसं कालिदास पटकन बाजूला होतो. कुठं थांबायचं हे कालिदासाला कळतं. तर कारुण्य जसं गहरं होत गेलं आणि ही स्वतःची अवस्था प्रकट करून तुझ्या आणि माझ्या मनातलं काय म्हणू आपण ज्याला एकात्मभाव किंवा भावनांचं तादात्म्य हे कसं सारखं आहे हे दाखवून टाकलं किंवा हे कवीने सूचित केलं यक्षाच्या मनोव्यथेतनं. पण असं असलं तरी इथे कालिदास बरोबर थांबतो आणि हळूच धीर द्यायचा प्रयत्न करतो. विकार हेतौ सती विक्रियन्ते येषान्न चेतांसी त एव धीराः. विकाराचं कारण समोर असताना ज्यांच्या चित्तामध्ये खळबळ होत नाही, माजत नाही, त्यांना धीर म्हणतात. प्रभू रामचंद्रांचं राज्य काढून घेतल्यानंतर प्रतिमा नाटकाचं मी उदाहरण दिलं असेल मागेसुद्धा की दशरथ अस्वस्थ आणि व्याकुळ झाला, मरणासन्न झाला आणि राम निघून गेला. सीतेला त्याने एवढंच सांगितलं की आता मी राजा नाही, नचास मी राजा आणि मी राजा नाही. भाषाने इतकं गोड लिहिलं आहे, कधी कधी
भास सुपरसिडिंग आहे या बाबतीत कालिदासापेक्षा. रिॲक्शन इज ग्रेटर दॅन ॲक्शन. त्यामुळे ॲक्शनचं वर्णन न करताना असं त्यांनी दाखवलं आहे की आता मी माझ्यावर छत्रचामरं धरली गेली, मग नंतर मंत्रघोष सुरू झाला, वसिष्ठ गुरुजींनी मला तिथे सिंहासनावर आरूढ व्हायला सांगितलं, माझ्या खांद्यांवरून तीर्थांचे जल हे मस्तकावरून खांद्यावर त्याचं पाणी येत आहे. पहिल्या 2 ओळी अत्यंत मंगल, वैभव, आनंद, पावित्र्य, नीतिमत्ता, सगळं रीती परंपरा आहे, सगळ्याचं दर्शन 2 ओळीत. कारण युवराजाला राज्याभिषेक करून ती लोकं इक्ष्वाकुकुलांची वानप्रस्थाश्रमाला जातात. तर त्यात समाधान सगळं दाखवलं. आणि आता खरं तो लिहू शकला असता भास की आणि आली ती दुष्टकाली काय मंथरा आणि तिने काहीतरी सांगितलं आणि मग वडील म्हणाले, बाबा रे तू उठ आणि काय करू, मी झालं बाजूला, मी तसा मी काही कांगावा वगैरे केला नाही, ठीक आहे. असंही त्याने अवडंबर कुठे केलं नाही की पित्याच्या आज्ञेने मी बाजूला वगैरे झालो. त्याने असंच लिहिलं की असं चालू असताना अचानक वडिलांनी सांगितलं आणि आता मी राजा नाही, न च अस्मी राजा, न च अस्मी राजा, आणि मी राजा नाही. इतका अलिप्तपणे तो राम तिला सांगतो आहे आणि ते सांगतानासुद्धा समाधानात सांगतो आहे. आपल्याला आपलं एखादं पद गेलं तरी दुःख होऊ शकतं, हळहळतो, किंवा इथे तर अनितीने दिलेलं राज्य अनितीने घालवते ती कैकेयी. मंथरेच्या मुखातनं जे काही शब्द कानात तिच्या पिशाच्या रूपाने शिरले त्यामुळे घेतलेला हा निर्णय आहे. ती मंथरा इथे भासाने असं दाखवलं की ती इथे येऊन सांगते काहीतरी, पण कुठेही कटुता नाही, चर्चा नाही, वर्णन नाही, कारण नाही, तक्रारीचं सूर नाही. आणि नच अस्मी राजा ह्याला म्हणतात धीर. धी म्हणजे बुद्धी आणि र हा ताच्छिल्यवाचक प्रत्यय. तर भावनेपेक्षाही बुद्धीचं स्वतः कार्य केलं जाणं असं जे व्यक्तिमत्व असतं ते धैर्यशील असं म्हणतात. तर त्याच्यामुळे कालिदास अशा ठिकाणी काय करतो की कुठे थांबायचं हे त्याला कळतं. धीर सुटत चालला आहे यक्षाचा, हे यक्षाच्याही लक्षात आल्याबरोबर लगेच यक्ष थांबला, कारण आपण इतका हळवं झालो, आपला संदेश ऐकून पुन्हा ती हळवी झाली तर, आणि लगेच कालिदास तिथे थांबलेला आहे. हे खूप छान आपण म्हणतो ना प्रबंधाचं डेव्हलपमेंट, विकासाचं औचित्य, हे कालिदासाचं खूप सूक्ष्मतया आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि आपल्याला ते पटतं की आता तत्त्वज्ञान बघा, अशी माझी दुर्दशा ऐकून घाबरू नकोस का, ती का नाही भेणार, जसं मला होतं आहे तसंच तिथे माझ्या प्रियाला होतं आहे, त्याचे प्राण राहिले नाहीत तर त्यालाही माझ्यासारखाच त्याची दीनवाणी केविलवाणी तडफड होती, तर काय सांगू, त्यालाही काही झालं तर, असं मनात आणू नकोस, भिवू नकोस ही दुर्दशा ऐकून. तुला घाबरवण्यासाठी नाही बरं मी सांगितलं हे, मी तर आपल्या दोघांचं अल्पानी तुल्यशीलानी द्वंद्वानी सृज्यन्ते, हे जसं भासाचं वाक्य आहे की विधाता नेहमी उलट्या विरुद्ध विजोड जोड्या घालतो असं म्हणतात. आणि मग समंजस लोक असं म्हणतात की संसाराची गोडी ही जोडीत नसून तडजोडीत आहे, असं म्हणून ही आपली संस्कृती, असं म्हणून तो संसार आनंदाने आहे त्यातून निभावून नेतात. असं संसाराचं एक चित्रण केलं जातं की विधाता चुकीच्याच उलट्याच जोड्या टाकतो. पण राम आणि सीतेची तशी नव्हती असं स्वतः रामाने म्हटलेलं आहे. भासाने रामाच्या मुखातनं प्रतिमा नाटकात म्हटलं आहे. तसं आपल्या दोघांचेही भाव सारखेच आहेत, तुझ्या आणि माझी अवस्था एकच आहे, पण म्हणून तू घाबरून जाऊ नकोस. मी जसं तुला संदेश पाठवला कारण मला अस्वस्थ झालं आणि तू तग धरून राहा आणि थोडासा धीर धर, मी येतोच, तसं सांगण्यासाठी मी तुला हे सगळं सांगत होतो. पण हे होत असताना मीही तुला विसरलेलो नाही, तर आणि मी जिवंत पण आहे, मला काहीही झालेलं नाही हे तुला सांगितलं आहे. पण माझ्या काळजीने तू झुरू नकोस, कारण आता इथे हलकेच त्यांनी जीवनविषयक सिद्धांत, प्रेमविषयक सिद्धांत, तत्त्वज्ञान याचा जाता जाता उपयोग करून घेतला आहे. कुठेही त्याचे डोस कवीने पाजलेले नाही आहेत, कुठेही रसभंग अनौचित्य होऊ दिलेलं नाही. कवी असं म्हणतो, नन्वात्मानं बहुविगणयन आत्मनैवावलंबे तत्कल्याणी त्वमपि नितराम मागमः कातरत्वम कस्यात्यन्तं सुखमुपनतं दुःखमेकान्ततो वा नीचैर्गच्छत्युपरिच दशा चक्रनेमी क्रमेण. याला म्हणतात विरोधलय समजलंय, म्हणजे खूप हळवं, खूप कातर, खूप तरल असं मनाला करून स्वतःही तो अस्वस्थ झालेला आहे
आणि स्वतःच्या मनात काय विचित्र वेड्यासारखे विचार येतात, केवढी मोठी रात्र, जेवढी आहे तेवढीच तरी. आणि तो स्वतःच म्हणतो अशा दुर्लभ प्रार्थना मी करतो आहे. अशी एक थोडीशी त्याची तरल अवस्था, विवल अवस्था दाखवल्यानंतर लगेच सावध होतो की ज्यायोगे माझी प्रिया घाबरली नाही पाहिजे. आणि ते सांगताना, तिला धीर देताना मी कसा धीर धरू, तुमचीही माझ्यासारखी अवस्था आहे तर नाही, हे दिवसही जातील, हे हलकेच सांगतो तो. ननु आत्मानं विगणयन, तो म्हणतो की इथे ननु शब्द वापरला. ननुचे अनेक अर्थ आहेत, खरोखर, निश्चयसाठी. तर इथे त्याचा अर्थ आपल्याला संबोधन, प्रिय असा घ्यायचा आहे. बहुविगणयन म्हणजे खूप, काय खूप मी विगणना म्हणजे चिंतन, पुष्कळ. कसं, कशाच्या संदर्भात, आपल्या दोघांच्या आयुष्याच्या. विरहा हा अवधी आहे या विरहाला. शाप हा आपल्याला, शापाचा अंत कधी, आषाढी एकादशीपासून आता 4 महिने उरले. शयनी एकादशी ती संपल्यावर मी येतोच आहे. 4च महिने काढायचे आहेत, तेवढाच अवधी आहे. तर शापाचा जो आपल्याला वर्षभोग्य हा शाप होता, तो अवधी संपल्यानंतर शापांते. ननु म्हणताना मी तुम्हाला तसं प्रश्न, अनुधारणा, अनुज्ञा आणि आमंत्रण असं असतं. तर इथे संबोधनासाठी म्हणलं आहे. प्रिये, इथल्या ननुचा अर्थ घ्यायचा आहे, प्रिये मी खूप विचार करतो की काय, शाप संपल्यावर असं करू, तसं करू, प्रियेला असा आनंदात ठेवू, पुन्हा एकत्र आयुष्य किती सुंदर जगू वगैरे, असा मी जो विचार करणारा असा मी करत असताना मी माझ्या शरीराला तगवत आधार देत आहे. आत्मना एव, इथे एवलाही खूप महत्त्व आहे. आणि मी स्वतःलाच धीर देतो आहे. कोणी नाहीच आहे तिथे. धीर कचून चालतच नाही. तर आत्मशक्ती, संकल्पशक्ती ही सर्वोत्कृष्ट शक्ती आहे. आणि तुला तर मी संदेश पाठवला मेघाबरोबर, मला स्वतःला मीच आत्तापर्यंत धीर देत देत तकवून ठेवलेलं आहे. इथे आत्मानं स्वतःला आणि आत्मा या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. स्वभाव, शरीर असे वेगवेगळे अर्थ. तर इथे असं देताना मी माझ्या शरीर मनाला स्वतःच तगवून ठेवत आहे, आधार देत आहे. कारण उद्धरेत आत्मानं, आपण खचून गेल्याने काहीच होत नाही. स्वतःला धीर दिल्याने हे याही दिवसातून आपण पुढे जाऊ शकू, हे मी मनाला शिकून तग धरलेली आहे. आणि का तर अगं एक लक्षात ठेव, कस्य अत्यंतम सुखम उपनतम, अगदी टोकाचं कायमचं सुख कुणाला आहे आणि कायमचं दुःख कुणाला आहे. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम. नाही का तुझ्या लक्षात? सुख हे कायमचं नाही. सुखानंतर, उन्हानंतर पाऊस येणार, सुखानंतर दुःख येणार, दुःखानंतर पुन्हा सुख येणार. असंच आहे, सतत कोणाला सुख किंवा दुःख नसतं. भासानीसुद्धा असं वासवदत्ता नाटकामध्ये उल्लेख केलेला आहे. चक्रार पंक्तिरिव गच्छती भाग्यपंक्ती. चाकाचे आरे आधी जमिनीला स्पर्श केले असतील, ते जरा वेळाने वर जातात, पुन्हा ते खाली येतात. तर त्याच्यामुळे ही चक्रार पंक्ती किंवा आपदगतम हससी किं द्रविणांदमूढ लक्ष्मी स्थिरान भवती ती किमत्र चित्रम एतान प्रपश्यसी घटान जलयंत्रचक्रे रिक्ता भवन्ति पुरिता भरिताश्च रिक्ताः. इथे राज्यलक्ष्मीच्या बाबतीत किंवा संपत्तीच्या बाबतीत, दारिद्र्याच्या बाबतीत असा घेतलेला आहे. पण थोडक्यात तेही आपण जर रहाटगाडगं पाहिलं तर त्याचेही गड भरत असतात, रिकामे होत असतात. तसं कधी सुखाने आपलं आयुष्य भरेल, कधी आपलं सुखरित होऊन आपल्याला दुःखही भोगावं लागेल. पण तसंच इथे भासानी पण दिलेलं चाकाच्या आऱ्याचं दिलेलं आहे. आणि इथेही कालिदासाने असंच म्हटलं आहे, नीचैर गच्छत्युपरिच दशा चक्रनेमी क्रमेण. की जर भासाच्या नंतर कालिदास झाला असं आपण म्हणतो, तेव्हा भासाची ही कल्पना कालिदासाने कशावरून उचलली असेल, कारण ती तशीच्या तशी आपल्याला दिसते. तर तुझ्या सौभाग्याने, आता इथे संबोधनं बघा कशी वापरली आहेत. तर ननु आत्मानं बहुविगणयन, काय प्लॅनिंग करतो आहे, नंतर मी तुला कसं सुखात ठेवीन. शापानंतर आपलं मिलन झाल्यावर खूप तुझ्या सुखाचा मी सतत विचार करायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या तुला कसं सुख द्यायचं या चिंतनाने मी स्वतःला तग धरून ठेवते. कारण तू माझा आलंबन विभाग, तू असलीस तर माझ्या सगळ्या तिथे येण्याचा आणि तुला आनंद देण्याचा ला अर्थ आहे. त्याच्यामुळे मी असं ह्या विचारांवर, तुला सुख देण्याच्या विचारांवर माझं दुःख विसरायचा प्रयत्न करून तग धरत आहे. आणि म्हणून कल्याणी हे संबोधन पण मुद्दाम वापरलं आहे. कल्याणी शुभग, सौभाग्यवती. तुझ्या आयुष्यात अकल्याण नाही, तू कल्याणदात्री आहेस, तू
कल्याण आनंद घेऊन माझ्या आयुष्यात आलेली अशी कल्याणी आहेस, त्यामुळे तुझंही कल्याण होणार, म्हणजेच तुझा पती. ह्या मी जरी मला असं वाटत असलं, विरहाने मी तडफडत असलो, तरी मीही तग धरून स्वतःला सावध ठेवत आहे. तर मा गमः कातरत्व, म्हणजे तू कातर होऊ नकोस. आहे त्या तुझ्या आशा उल्लसित करण्यासाठी मी मेघाला पाठवलेलं आहे. तर म्हणून जाता जाता माझी अवस्था सांगितल्या गेली, म्हणून तू कातर होऊ नकोस. अगं, तू म्हणशील की का कातर होऊ नको, तर अगदी साधा विश्वासा नियम आहे. तू आठव ना की कस्य अत्यंतम सुखम उपंतम. कुणाला सततचं सुख किंवा सततचं दुःख वाट्याला येतं. तर नीचैहि गच्छती उपरीच दशा. या ज्या अवस्था आहेत त्या सतत जीवनातल्या खालीवर होत असतात. तर त्याच्यामुळे ते लक्षात ठेव की पुन्हा आपलं मिलन नक्की होणार आहे. आणि अशा पद्धतीने खूप छोट्या सहज सोप्या दैनंदिन दाखल्याच्या जीवनातून हळूच त्यांनी हा भाग्याचा सिद्धांत समजावून सांगितलेला आहे की जंतोः सुखदुःखे पर्यावर्तेते. सुख आणि दुःख हे सतत परिवर्तित होत राहतं जन्माला आल्यावर. त्याच्यामुळे हे दिवस जाऊन आपल्याला सुख येईल आणि या आशेवर मी तग धरत आहे, तूही तग धरून राहा, असं तिला समजावून सांगतो, तिला धीर देतो. म्हणून मी म्हटलं की अत्यंत क्लायमॅक्सला आला, सगळं दुःख गैर झालं. स्वतः पुरुष असून थोडासा संकोच टाळून स्वतःची अवस्था त्यांनी प्रियेजवळ मेघाच्या थ्रू पाठवलेली आहे, सांगितलेली आहे. पण प्रिया घाबरू नये म्हणून पुन्हा सावध झाला आहे. ह्याला म्हणतात कालिदास, चटकन कुठे थांबायचं हेही त्याला कळतं. आणि अशा विविध लय वेगवेगळ्या अवस्थातनं पुन्हा शांत किंवा समावस्थेत कसं यायचं हे कालिदास सांगू शकतो. त्याच्यामुळे त्यातलं विगणयन हे पण हा उपसर्ग आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे विशेष प्रकारे मी खूप चिंतन मनात करून आपल्याला स्वतःला गुंतून ठेवलं आहे. हे आत्मना मी स्वतः आत्मानम, तर इथे मनाला शरीराला असा अर्थ पण घेता येतो. त्याच्यामुळे तो एक मुद्दा खूप छान आहे. आणि असं म्हटलेलं असतं की सुखम च दुःखम च भवाभवौ च लाभालाभौ मरणम जीवितम च पर्यायतः सर्वमिह स्पृशन्ति तस्मात् धीरो न प्रहृष्येन न शोचे. असं आहे, सतत सुख नसतं आणि सतत दुःख नसतं. तर कवी आपल्या मनाला एक मन अस्वस्थ करते, ते चंचल पक्षासारखं उड्या मारते, ते कुठेतरी डंख देते, दुःखाची पुन्हा पुन्हा जाणीव देते. तर तेच मन पुन्हा आपल्या मनाला दुसऱ्या मनाला समजावून सांगतोय, साधू जीने का नाम उजलना, ये नहीं दुःख में तिल तिल जलना, ये नहीं सुख में डूब उलझना, ये तो सब कुछ सहके हसना, नरजीवन तो परम साधना. तर आपलं आयुष्य हे अत्यंत आनंद उपभोगण्यासाठी आणि धर्मानी आनंद चारी पुरुषार्थांचा आपल्याला प्राप्ती करून घेण्यासाठी आहे. तर दुःखाने खचण्यासाठी ते नाही, आणि आनंदाने त्यातच उलझून जाण्यासाठी, म्हणजे त्यातच बुडून सगळं विसरण्यासाठी पण नाही. तर असं तर तो म्हणतो की कसं आहे जीवन, तर ये न बहकना, ये न तडपना और तडपाना, ये न बहकना और बहकाना. आपण तडपायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा असं म्हणजे जीवन नाही. आपण बहकून जायचं, आपण स्वैर वागायचं आणि दुसऱ्याला स्वैर वागायला प्रवृत्त करायचं, याला जीवन म्हणत नाहीत. ये नाही थकना और रुक जाना. असो आता काही मला प्रिय भेटणार नाही, आयुष्य संपलेलं बरं म्हणून निराश होऊन खीळ आयुष्याला लावून घ्यायची नाही. मग हे काय आहे जीवन, म्हणजे कछुआ जैसे सोच समज कर, ये तो पल पल खुदही समजना. कासव असतं ना, तर त्याचं सगळ्या धर्मशास्त्रात वगैरे उदाहरण दिलेलं आहे की त्याला जेव्हा आपले अवयव आत घेऊन राहतो तो, तसं आपण सुख भोगण्यासाठी आपल्याला सगळे जे ज्ञानेंद्रिय दिलेत ते आपल्याला त्यांना आनंद देण्यासाठीच विषय आहेत, त्यांची तृप्ती घ्यायचीच आहे आणि ती अनावर ओढ आहे, त्याची तृप्ती करायची आहे. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये म्हणून संयमासाठी कासवाचं उदाहरण दिलेलं आहे. तसं दुःखात बुडून जाऊन आपल्या जीवनाचा नाश करायचा नाही आहे आपल्याला. म्हणून कछुआ जैसे सोच समज कर,
ये तो पलपल खुदही समलना. त्या आत्मना आहे ना, मी स्वतःलाच सावरतोय. तू माझं जगण्याचं आलंबन आहेस आणि म्हणून तुझ्यासाठी काय करू काय नाही असा विचार करत त्या सुखात मी ते विचारसुद्धा काही क्षणी मला आधारभूत बनतात आणि मी दुःखात खचून जाण्याऐवजी मार्ग काढतो. हां, तर त्याला कवींनी दिलं आहे की कासवासारखं खुदही समज कर, कछुआ जैसे सोच समज कर. हां, कसा जर येतो पलपल खुदही समलना. क्षणोक्षणी आपणच आपल्याला सांभाळायचं आहे, तर आपल्याला चांगले दिवस बघायला नक्की मिळतील. कारण की नीचैहि गच्छति उपरिच दशा चक्रमेणी क्रमेण. असं त्यांनी त्याला एक छान सिद्धांत समजावून सांगितलेला आहे. आणि रामायणात सुद्धा असे आपल्याला दिसतात. त्यांनी असं म्हटलं आहे, दुष्करम कुरुते रामः हीनो यदनया प्रभुः धारयति आत्मनो देहम न शोकेन अवसीदती. असे रामाला उत्तरामचरितात खूप वेळा राम दुःखी होतो आणि म्हणतो की मी मरून जात नाही आहे आणि दुःखाने मरण जगल्यासारखं जगते पण मी मरून जात नाही, असं त्यालाही दुःखाचा अतिरेक झालेला दाखवलेला आहे. अनेक वेळा भवभूतीने त्याला मूर्छित केलेलं आहे. हाच जर त्या ठिकाणी कालिदास असता तर तो छोट्या शब्दात तुम्ही जर उत्तरामचरितातला भवभूती आणि कालिदासाच्या रघुवंशातला 14वा सर्ग आहे सीतात्याग, ह्या दोन्हीचं कम्पॅरेटिव्ह स्टडी करण्यासारखं आहे की भावनेचा अतिरेक भवभूतीच्या हातनं पुनरावृत्ती अशी होती. आणि कालिदास बरोबर 2 ओळीत जे भवभूती अनेक श्लोकात सांगेल ना, कालिदास ते 2 ओळीच्या श्लोकात आपल्या हृदयाला भिडून सगळा भाव पोचवतो आपल्याकडे. तसं इथे दुःखातनं व्यथित झालेला, अस्वस्थ झालेला, प्रांजळपणे आपली अवस्था कबूल केलेला तो चटकन सावरला आणि आपलं दुःख पाहून ती दुःखून पुन्हा खचू नये, मग एवढा काटाटोप कशाला गेला, हे सगळं सावधपणे जपलं आहे. प्रबंधाचं औचित्य बघा. आणि चटकन सिद्धांत सांगितला, पण सिद्धांतांवर कुरघोडी केली नाही त्या भावनेवर. याला म्हणतात कालिदास. उगाच महाकवी होत नाहीत. खूप जपून तोलून मापून साधून वेळ प्रसंग बघून ते आपली बहुश्रुतता, आपण जे तत्त्वज्ञान, आपण जे शास्त्र शिकतो ते जीवनात उतरलं तर त्या शास्त्रात शिकण्याचा अर्थ आहे हे इथे सावध करून तो तिला पुन्हा स्मरण करून देतो आणि तिला थोडंसं धैर्य देतो. आता अजून एक त्यातला महत्त्वाचा पॉईंट जो तिला आठवून देतो आहे तो म्हणतो, आणि हे बघ हे संपणारच आहे की नाही, नच निरवधिकम एतत् दुःखम, हे काही कायमचं दुःख नाही आहे की नाही, याचा अवधी आहे की नाही, तो झाला की मी आलोच. पहा, शापान तो मे भुजगशयनात उत्थिते शांगपाणौ शेषान मासान गमय चतुरो लोचने मी लयित्वा पश्चात आवाम विरह गुणितम तम तमात्माभिलाषम निर्वेक्ष्यावहा परिणत शरच्चंद्रिका सुक्षपासू. सकारात्मकतेकडे आलं. जेव्हा थकला होता, पहिला शापादी काव्य आहे आपलं, तेव्हा दुःखी होता, पण हळूहळू त्याला मेघाला सांगावंसं वाटायला लागलं. कसाबसा आवंडा गिळून कसाबसा उभं राहिला, पण त्याला फुलं दिली आणि त्याला आपली अवस्था सांगितली आणि हळूहळू त्याला आशा वाटली की मेघ आपलं काम करणार. मग मेघाला कसं सुख मिळत जाईल त्याचा विचार केला. रती आणि नीती यांचा किती सुंदर मिलाफ आहे बघा. मेघाला कुठेही एकटं पाडलं नाही, स्वार्थासाठी पुढे जा आणि सुखाला वंचित केलं नाही, उलट आपणहून वाटवाकडी करून उज्जैनीला जा सांगितलं. अलकानगरीचं वर्णन इतकं सुंदर केलं आहे की मेघाला ते प्रवास सुखद वाटेल, मेघ रमून जाईल आणि त्याच्या सूचना ऐकत ऐकत मेघ आपण एक काम करायला चाललं आहे असं मेघाला वाटणार नाही. जाता जाता आपल्याकडनं मित्रकार्य होईल असं अलगद, म्हणजे कारुण्याचा देश खाली असताना वर शृंगाराची कारंजी उडवत उडवत सुखदपणे त्याला सांगितलं. मग पुन्हा आता हा संदेश सांगताना हळवा कातर झाला. मग पुन्हा प्रियेला धीर दिला आणि आता इतकं तिला आश्वस्त करतो आहे की तो म्हणतो हा शाप संपणार आहे की नाही. भुजगशयनात उत्थिते, जेव्हा कार्तिक एकादशीला जेव्हा शेषशाही भगवान हा जागा होणार आहे तेव्हा किती शेषान मासान 4 महिने उरलेले आहेत, तर तो लोचने मिलयित्वा, हे खूप छान सांगितले की आपल्याला वेदना दुःख सहन होत नाही तर डोळ्यावर कातडं पांघर असं आपण म्हणतो. किंवा पहा, डॉक्टर इंजेक्शन देतात तेव्हा आपल्याला माहिती असतं, पण तरीसुद्धा मानसिक अवस्था की आपण क्षणभर गच्च डोळे मिटून घेतो. आता ते डोळे मिटल्याने काय आपल्याला इंजेक्शन दिसल्याने काही
त्रास जास्त होणार आहे का, डोळे मिटल्याने कमी होणार आहे का, पण ती सायकॉलॉजी आहे. का डोळे मिटल्याने दुःख कमी होतं का, नाही. पण घाबरून म्हणा किंवा डोळ्यांनी बघायला तरी नको कमीत कमी, म्हणून डोळे मिटवून, म्हणून लोचने मी लयित्वा म्हटलेलं आहे. तर गमय म्हणजे घालव. दुःखी लोकांचा काळ हा सरत नसतो, सरत नसतो, तो घालवावा लागतो. मग तो कसा कर, डोळ्यावर कातडं पांघर, काही विचार करू नकोस, किंवा डोळे मिटून घे. म्हणजे थोडंसं दुःख हे असंच आहे, नजरेआड घाल आणि सुखाच्या अभिलाषांनी जगायचा प्रयत्न कर. आणि पश्चात म्हणजे शाप संपल्यानंतर विरह गुणितंतु, विरह गुणितम म्हणजे जेवढा विरह सहन करावा लागला त्याच्या अनेक पटीने. एक मजेशीर गाणं आहे, पण त्यातली एक ओळ छान आहे, इंतजार के एक एक पलका बदला लूंगा. तुला जेवढा मी इंतजार करायला लागला, तुला जेवढा मी त्रास दिला आहे, त्याच्या अनेक शतगुणांनी मी तुला आनंद देईन. आणि तुझी प्रत्येक तुझी आणि माझी जी अभिलाषा आहे ती आपण पौर्णिमेच्या शरदातल्या टिपोऱ्या चांदण्यामध्ये रात्रीमध्ये आपण तो आनंद उपभोगू. निर्वेक्ष्या वहा, निरधिक विषच रूपे उपभोग घेणे असा त्याचा अर्थ होतो. आणि संपूर्णपणे आपण तो आनंद घेऊ, किंबहुना अधिक उत्कटतेने, अधिक जेवढ्या शक्यता आहेत त्या सगळ्या परीने मी तुला आनंदित करीन. आणि मी तुला आनंदित करीन असंही न म्हणता आपण दोघे मिळून, कारण की दोन जीवांचं मिलन म्हणजे जर हे जर दाम्पत्य जीवनाचं सुख आहे, तर मी तुला आनंद देईन असाही त्यात अहंकार न म्हणता आपण दोघे तो सहजीवनाचा आनंद उपभोगू शरदकालामध्ये, टिपूर चांदण्यामध्ये. तर त्यामुळे तू पहा, अंधाराकडून, मगाशी न सरणाऱ्या रात्रीकडून, आता तीच रात्र जेव्हा एकत्र आल्यावर किती प्रकाशमान उज्ज्वल दिसणारे हे चित्र तिच्यापुढे त्याने उभं केलेलं आहे. आणि एक खाली टीकाकारांनी असं म्हटलं आहे की कातर माणूस हा स्वांग संभूत पिटकादी छेद दाहक्षार प्रयोगादी प्रसंगे तद्दर्शनम असहमान. मी जे मराठी तुम्हाला म्हटलं की त्याला एखादं काही गळू आहे ते कापायचं आहे, तर ते बघू शकत नाही म्हणून आजकाल डॉक्टर म्हणतात, बघा समोर ठेवलेला आहे कॅमेरा, दिसतंय सगळं, तुम्हाला पाहायचं आहे का, तुम्हाला पेशंट पाहत नाही, डोळे मिटून बसतो. त्याला जर लोकल ॲनेस्थेशिया दिला असेल तर तो बघू शकतो काय चालू आहे, तो बघत नाही. काय बघितल्याने जास्त होणार आहे का आणि न बघितल्याने कमी होणार आहे का, पण मनाची तयारी नसते, डोळे मिटून घेतो. बघा एक छोटी सायकॉलॉजी कशी टिपली आणि ती कशी बरोबर आहे, सूक्ष्म. म्हणून लोचने मी लयित्वा हे काय मीटर वाढवण्यासाठी घातलेले शब्द नाही आहेत, मीटर पूर्ण करण्यासाठी, वृत्तासाठी. तर आपण असंच वागतो. त्यामुळे डोळे मिटून घे आणि ते दुःख थोडं आतल्या आत सहन कर. पण डोळे उघडल्यावर काय दिसणार आहे, तर प्रकाशमान टपोऱ्या टिपूर चांदणं असणाऱ्या अशा त्या परिणत शरदचंद्रिका असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुला अतिशय आनंद होईल. तर म्हणून तू आत्ता हे दुःख सहन कर. जसं कटू औषध घेतो, डोळे मिटून घेतो, त्याने काय ते गोड लागतं का, कटुता कमी होते का, नाही. पण ती सायकॉलॉजी, पण त्याने परिणाम हा चांगला होणार आहे. म्हणून तू थोडंसं दुर्लक्ष कर. आणि इतकं सुरेख शब्द वापरलेला आहे की चतुरो मासान गमय कसे वसे घालव. आणि त्याच्यानंतर विरहाच्या अनेक पटीने मी तुला, आपण दोघे मिळून तो आनंद उपभोगू असं म्हटल्यानंतर संप्रती तस्या मेघवंचकत्व शंका निरासाय अतिगूढम अभिधेयम उपदिशती. आता बघा, आपण पहिल्यापासून पाहत आलं आहे प्रवास वर्णनाचं एक बाय प्रॉडक्टसारखं बाजूनी सूक्ष्म तऱ्हेने सगळ्या गोष्टी टिपल्या झाली. आता निरोप सांगणारा भेटणारा यक्ष, पण तरीही मनचिंती ते वैरनचिंती स्त्री मन आहे. आपण आज शिकलेली लोकं आहोत पण फसतो. अगदी मी तुम्हाला लेटेस्ट उदाहरण देते की कितीतरी वेळा मोबाईलवर सूचना येतात, पण तरीसुद्धा चुकून आपण नको त्या नंबरला रिस्पॉन्स दिला जाऊ शकतो आपल्यातनं आणि काही अघटित घडू शकतं. बँक बॅलन्स खाली जातात. तुम्ही म्हणाल बाई इतकं सुंदर शिकवताना मध्येच हे व्यवहारातलं काय सांगतात. तर व्यवहार, मनुष्य कसा कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट होतो, त्याच्या मनात कसं ऐन वेळेला चुकीची गोष्ट येते, एक शंका येतात मनात.
जास्त सुखसुद्धा एकदम सहन होत नाही. दुःखाच्या पातळीवर आलेलं सुख आहे ना, ते सुद्धा मनात भय उत्पन्न करतं आणि करतंच. हे खरंच असेल ना, खरंच हे हा काही भ्रामक नाही ना, मला झालेला भ्रम नाही ना, हा कोणीतरी आपण म्हणतो ना, तोत्या तसं कपटवेशधारी मायावी कोणी जीव नाही ना, मला फसवायला आलं, काय वाटेल ते मनात येऊ शकतं. मग ते मनातलं गेलं पाहिजे. म्हणजे तेवढासुद्धा आता तिच्या मनात जर किंतु नाही राहिला, तर पुढे ती भेट साध्य होणार आहे. म्हणून तो किंतु जावा म्हणून आपण प्रवासात सुद्धा ओळखी दाखवतो आणि खुणा दाखवतो आणि त्या खुणांनी जो परकी व्यक्ती ते ती सांगते असं असं आहे वगैरे आणि मग कळतं की हे खरंच आपल्या परिचितांचे पैकी कोणीतरी आहेत आणि आपल्याकडे संदेश घेऊन आलेत. म्हणजे हा तो त्या माणूस नाही, काहीतरी खूण पुरावा. आज आपण आधार कार्ड आय कार्ड देतो ना, तशी ती गरज आहे. तर त्यामुळे म्हणून तो श्लोक घातलेला आहे आणि तो असा घातला की जो फक्त यक्ष आणि त्याच्या प्रियेलाच माहिती. मग तो मेघाला कळला कसा, म्हणजे यक्षानेच सांगितलं. म्हणजे खरोखरीच हे सगळं सत्य आहे. काय असतं, मनुष्य दुःख सहन करत नाहीच, करू शकणारच नाही. पण दुःख संपताना सुख यायला लागलं ना, तर त्याचा पटकन विश्वासही बसत नाही आणि मग नको ती आशंका डोक्यात येते. एका राजाला काही रोग झाला होता आणि त्याला सांगितलं की तुला पुन्हा सगळे जर केस डोक्यावर यायचे असतील तर हातावर तेल घ्यायचं आणि ते रोज डोक्याला लावायचं. राजाला इतकं सोपं आहे, मी सहज करीन. पण त्याच्याबरोबर एकच अट आहे की ते हातात घेतल्यानंतर वानराचं अजिबात स्मरण करायचं नाही. काही करू नकोस जा, यापेक्षा सोपा उपायच नाही. मग राजा खुश झाला आणि दुसऱ्या दिवशी सुरुवात केली की हे घेतलं आहे तेल आणि हे आता लावणार आणि वानराचं स्मरण नाही करायचं. अरे असं म्हणताना वानर असं ओळीने 5-6 दिवस झाल्या त्याला कळलं हे सोपं नाही आहे. आपलं मन आपल्याला कधी चकवेल हे आपल्याला सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे आपल्या मनात ही शंका येऊ शकते. रामायणात असं म्हणतात की सीतामातेनी लक्ष्मणाला म्हटलं की तू का जात नाही आहेस, तू जा. हे सत्य आहे का असत्य आहे की वेगळा विषय, पण तिच्या मनात काही विचित्र विचार कल्पना आल्या आणि लक्ष्मणाला जावं लागलेलं आहे. त्यामुळे नको तेव्हा विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं काही होऊन जर हिचा विश्वास नाही बसला तर पुन्हा ही झुरत राहील आणि माझा एवढा खाटाटोप पाहिजे. हे व्यवहारात आपण जे करतो ते इथे दाखवले. भूयश्चाह त्वमपि शयने कंठलग्ना पुरामी निद्रांगत्वा किमपि रुदती सस्वरं विप्रबुद्धा सांतर्हासं कथितुम् असकृत पृच्छतश्च त्वया मे दृष्टस्वप्ने कितव रमयन कामपि त्वं मयेति. तर आता एक खूप गोड मधुर आणि आपल्याला पण हसू फुटेल असा एक प्रसंग दाखवला आहे बघा. कारुण्यातून पुढे पुढे आला, धीर दिला, तत्त्वज्ञान हळूच जाता जाता सांगून त्या मार्गाने धीर दिला. मग व्यावहारिक शापाचा मर्यादा सांगितल्या, त्या संपल्यावर काय करीन या सुखाच्या लहरी तिच्या चित्तात उमटवल्या. त्या येत असताना संकल्प विकल्पात्मकम म्हणा, काहीही मनात येऊ शकतं. आपलं मन हा आपल्या ताब्यातली गोष्ट नाही आहे. त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. माइंड इज माइंड अँड वॉच इट फ्रॉम बिहाइंड. व्हेन माइंड इज वॉश्ड इट कॅनॉट बाइंड. आपल्याला आपण मनाच्याकडे जर निरीक्षण केलं तर मग ते आपल्याला कशात अडकवत नाही. कळलं तर. आणि व्हेन द सेल्फ इज सिअर अँड माइंड इज सीन, ओ इवन द वर्स्ट माइंड कॅन बिकम क्लीन. तर ही खूण दिल्यानंतर तो गेल्यावर ती पुन्हा चिंतन करेल, नाही माझ्या मनात आलं होतं असं, यायला नको होतं, पण आलं होतं, कारण मन येते. आणि जिवंत झऱ्यासारखं झुळझुळणारं सुख दुःख फुलं काटे हे जीवन आहे, तसंच व्यक्तिचित्र रंगवलं पाहिजे. नाहीतर तो सद्गुणांचा पुतळा होईल. आपण काही सत्पुरुषही नाही आणि दगडही नाही. तर मनात काहीतरी येतं आणि येतंच सुख सहन न झाल्यावर, तर ते तिच्या मनात येईल. तर तसं तिच्या मनात येऊ नये हा मनाचा एक सगळा नीट सांगोपांग विचार केलेला आहे. आणि असंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मनात घडत असतं. माइंड इज रिव्हर, फुलं काटे येतच असतात. तर त्यामुळे तो म्हणतो की तुला एक आठवण सांगतो. म्हणून पुन्हा यक्षाला म्हणजे मेघाच्या मुखाने सांगितलेली आहे काय, की पूर्वी एकदा आपण अक्षरशः गळामिठी घातली ती आणि तू झोपी गेलीस आणि काही कारणाने तू हुंदके देत 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 उठलीस आणि दचकून बुद्ध जागी झाली. प्रकर्षण विशेष म्हणजे दचकून जागी झालीस. आणि मी तुला किती वेळा विचारलं
की काय झालं, काय झालं, परोपरीने विचारलं. तर तेव्हा सांतरहासम कथितुम असकृत पृच्छतश्च, सतषष्ठी वापरली. मी विचारतोय तरी तू सांगत नव्हतीस, अनादर करत होतीस माझ्या विचारण्याचा. पण का, तर त्याचं खरं कारण असं होतं की स्वप्नात तिने असं बघितलं होतं की आपला प्रिय दुसऱ्या कोणाबरोबर तरी आहे, आणि म्हणून ती दचकली होती. पण ते स्वप्न होतं, सत्य नव्हतं. आपल्याला चुकीचं स्वप्न पडलं की आपण अस्वस्थ होतो आणि जागा झाल्यावर किती आनंद होतो. चला, ते स्वप्नच होतं. पण त्यामुळे ती घाबरलेली होती. ते पाहून तो घाबरला. 100 वेळा विचारतोय म्हणून खूप छान सतषष्ठीचा खूप सुंदर वापर केला आहे. पुन्हा पुन्हा मी तुला अनेकदा विचारलं, कारण तू जोरात रडत रडत उठलीस म्हणून. असकृत, किती वेळा मी तुला विचारलं की काय झालं रडायला. पण मग तिला ते खरं म्हणजे सांगितलं तरी कारण, पण त्यामध्ये तिला थोडी लज्जा वाटली. खूप छोटे छोटे व्यभिचारी भावछट आहेत की तव लवाडा त्वम कामपी रमयन, तू माझ्याऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी, तर इथे स्त्रीचं नाव वगैरे नाही, इथे एक मनात येणारं भय असतं ना, एक आत कुठेतरी लपलेलं. तर तिला तिचं अनुनय करताना मी स्वप्नात बघितला असं. मग मात्र ते सांगताना मात्र तू कुठेतरी आतल्या आत थोडीशी हसत पण होतीस. म्हणजे काय हे, काहीतरी मला स्वप्न पडतं, अशी कशी खुळी कल्पना माझ्या मनात आली, असं काहीतरी हसत हसत. तर अंतरहासनचं म्हणजे तू दाबून धरलं होतंस ते हसू, कारण दचकलीस तेव्हा खूप भय होतं. सत्य डोळ्यासमोर आल्या त्या स्त्री तुझ्याबरोबरच होता, त्यामुळे आनंदही होता. पण ते हसू दाबत दाबत, म्हणून सांतरहासम मंद अशी स्मित करत करत तू मला सांगितलंस. आठवतं आहे तुला? आता ही खूण फक्त यक्ष पत्नीलाच माहिती होती, आणि अर्थात यक्षाला. त्यामुळे ही खूण सांगितली म्हणजे निश्चिंत झाली की हाच त्याचा खरा मित्र आहे. आणि मग आपल्याला परिणाम माहिती आहे, कांतोदंतः सुहृद उपनतः संगमात किंचित गुणः. त्यामुळे खूप आश्वस्त होईल आणि ती पुढचे 4 महिने इतकी धीराने जगेल, आनंदाने जगायचा प्रयत्न करेल, आशेने बघेल. आणि आपण पाहिलं, आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला बद्धा यया प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवन. त्यामुळे ती आशेची बेडी पडली की तिच्यात उत्साह येईल आणि ती 4 महिने आनंदाने काढेल. आणि दुसरं म्हणजे पतीपत्नींचं रहस्य कळल्यानंतर ती गोष्ट तेव्हा जशी हसली ना, तेव्हा आत्तासुद्धा एक क्षणभर तिला हसू येणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे रडणारी, व्याकुळ झालेली, अस्वस्थ, ती आत्ता एक क्षणभर आठवेल तिला सगळं, आणि या क्षणीसुद्धा तिला थोडं हसू फुटेल. आणि मग त्याच्या डोळ्यासमोर ती आठवण, ती हसणारी स्त्री अशी कवीने आणली की यक्षाला पुन्हा बरं वाटतं, आणि तिलाही ते सगळं आठवून बरं वाटेल, आणि आश्वासनाने बरं वाटेल. आणि कांतोदंता सुहृद उपनतः संगमात किंचित गुणः. म्हणून आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या आपल्या कांताची वार्ता प्रिय सुहृदाने आणून दिल्यानंतर संगमापेक्षा किंचित ऊन एवढीच, पण असा तो आनंद संदेशाचा मिळेल. ही कवीनी प्रबंधाचं औचित्य इथे कवीनी थांबायचा प्रयत्न केलेला आहे. आपण आज इथे थांबू. पुढचे श्लोक उद्या पाहू. धन्यवाद.